यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आमचा हा नवरात्री उत्सव म्हणजे पनवेल आस्था या नवरात्री उत्सवाशी जुडलेले आहे। त्या ठिकाणी नवसाला पावणारी पनवेलची आई माऊली म्हणून या आमच्या देवीची ओळख आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने नेहमीच येत असतात। त्याला जोडून जो आमचा दांडिया रास गरबा उत्सव असतो, 25 वर्ष या उत्सवाला झालेली आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा हक्काचा उत्सव, या प्रभागातला आणि आजूबाजूच्या मंडळींचा हक्काचा उत्सव आणि आमचा दांडिया रास, आमचा दांडिया उत्सव हा एक वेगळा विषय किंवा अशी एक वेगळी एक भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात तयार झालेली आहे। त्यामुळे आपसुकच जेव्हा ही भावना हृदयात असते तेव्हा त्याला रिस्पॉन्स मिळत असतो, गर्दी होत असते आणि प्रेम मिळत असतं। त्यामुळे वर्षानुवर्ष हे विषय जेव्हा होतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ताकद मिळते की जर का जनता, नागरिक, मातृशक्ती एवढ्या मोठ्या शक्तीने ताकदीने माझ्या मागे उभे राहणार असेल तर मलाही नाविन्यपूर्ण काही ना काही केलं पाहिजे। त्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करतो। यावर्षी 25वा वर्ष असल्यामुळे भव्य दिव्य स्वरूपाचा दांडिया रास, दांडिया कार्यक्रम आम्ही करतोय। आज श्रेया बुगडे हास्य जत्रा त्या ठिकाणी चला हवा युद्ध फेम त्या ठिकाणी बुगडेताई आल्या। तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो, तेवढा वेळ त्या ठिकाणी दिला, सगळ्यांबरोबर फोटो काढण्याची संधी दिली आणि त्यामुळे त्यांनी जे काही मनोगत व्यक्त केलं त्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ऊर त्या ठिकाणी अभिमानानं भरून आला आणि त्यामुळे आज प्रत्येकालाच आनंदाचे काही क्षण आम्ही देऊ शकलो, प्रत्येकाला हवे तेवढे फोटोज त्या अभिनेत्रीबरोबर आम्ही देऊ शकलो आणि त्यामुळे सगळेजण खुश आहेत। एक चांगलं वातावरण या निमित्ताने आहे। यावेळेला 9 दिवस आम्ही कार्यक्रमांची मालिका साकारतोय, म्हणजे लहान कच्च्या बच्चांसाठी आम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पासून, चित्रकला स्पर्धेपासून, पणत्यांच्या डेकोरेशन स्पर्धेपासून अनेक प्रकारचे वर्कशॉप ठेवलेले आहेत। मातृशक्तीसाठी पाककला असेल किंवा त्या ठिकाणी बेस्ट आउट ऑफ वेस्टचे कार्यक्रम असतील किंवा नऊवारी ही आपली जी काही वेशभूषा आहे, आपली अस्मिता आहे, त्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी फॅशन शोचा कार्यक्रम असेल, महिलांसाठी होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम आम्ही साकारतोय आणि त्यामुळे महिलांचा खास करून खूप विशेष उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि बालगोपाळांचाही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला जाणवतोय। जनतेच्या भावना आणि वास्तव हे बऱ्याच वेळा त्यात काही तफावत जाणवते। जनतेच्या भावना आपल्यासाठी सकारात्मक यासाठी असतात कारण आपण त्यांच्यासाठी काम करत असतो। आज या समाजाला परिवार मानून काम करणारा आमचा हा परिवार आहे। आमच्या वडिलांनी लोकसेवेचा जो वारसा सुरू केला त्या वारशाला अविरतपणे घेऊन पुढे जाणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे जनतेच्या भावना आपसूक अशा असू शकतात की विक्रांत पाटीलला आम्ही आशीर्वाद दिला, तो त्या ठिकाणी कठीण लढतीमध्ये नगरसेवक झाला, या पनवेल महापालिकेचा उपमहापौर होऊ शकला आणि त्यामुळे जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे घडलं आणि त्यामुळे जनतेला असं वाटतं की त्याला आम्ही संधी दिली, तो कुठेतरी चांगलं काम, बरं काम करतोय आणि त्यामुळे त्याच्या पुढे त्याची वाटचाल व्हायला पाहिजे, त्यांची भावना बरोबर आहे। पण शेवटी भारतीय जनता पार्टीच्या या परिवारामध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि पनवेलचे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांचं काम खूप चांगलं आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा उगाचच करून त्यातनं काही होत नसतं। त्यामुळे अशा प्रकारे आपण कुठल्याही चर्चा न केलेला बरं असं मला वाटतं। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।